नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचे राजशिला ब्लॉगमध्ये। आपण आज ना आंबा रस आणि पुरी बनवणार आहोत। तर हे बघा, मी हापूस आंबे घेतले 1 किलो असे आहेत बघ। एकदम असे बघून घ्यायचे, कडक असे, बिलबिले घ्यायचे नाही, कारण बिलबिल्यामध्ये आतमध्ये आळे वगैरे असू शकते। तर आता हे आणून आता भिजत ठेवले। आता हे भिजत ठेवायचे थोड्या वेळ। आता तोपर्यंत नाही का आपण पुरी बनवण्यासाठी कणिक भिजवून घेऊया। तर त्यासाठी मी 2 वाट्या कणिक घेते। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आणि 2 मोठे चमचे म्हणजे अर्धा वाटी बारीक रवा टाकते याच्यात। याने पुरी एकदम अशी खुसखुशीत होते आणि टम्म फुगते पण। आणि तेलाचं मोहन टाकते 1 चमचा। आणि सगळे एकत्र करून त्या पिठाला ते तेल चांगलं चोळून घ्यायचं। आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगलं मळून घ्यायचं। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं मळायचं पीठ। आणि याच्यामध्ये रवा टाकला ना आपण, तर तो फुगण्यासाठी थोडं पाणी लागेल त्याला, त्यामुळे थोडं नरम असं पीठ चांगलं भिजवून घ्यायचं। झालं पीठ मळून चांगलं। त्याला थोडासा तेलाचा हात लावून झाकून ठेवते। थोडं तेल घेते हातावरती आणि याला असं चोळून घेते। हे बघा, असं भिजलं पीठ। आता हे आंबे चांगले चोळून चोळून असे धुवून घ्यायचे। आता आपण रस करून घेऊया। पुसून घेते आता आंबे। आता हे कट करून घेते। हे असे छान आंबे घेतलेत। आता याचं हे देठ आहे ना, कापून घेते। असं कापून घ्यायचं ते। आणि आंबा ना असा कोळीला एकदम खेटून असा कापून घ्यायचा। हे बघा, असं। आंब्याचा रस उन्हाळ्यामध्ये आपण करतो, सीझन वाईजच असतो आंबे, आपल्याला उन्हाळ्यातच भेटतात आंबे। तर आंब्याचा रस सर्वांनाच आवडतो ना। लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आंब्याचा रस आवडतो। आंबा हे असं फळ आहे तर ते सगळ्यांनाच आवडतं, इतकं गोड आणि मधुर असतं ते। आंब्याचा रस कसा करायचा आता ते दाखवते। लाईट जरी नसली तरी आपल्याला आंब्याचा रस करता येईल आणि छोटे मुलं सुद्धा करू शकतील असा आंब्याचा रस। असा काय हात भरवायचे नाही, काहीच नाही। हे बघ, अशा आंब्याच्या फोडी करून घेतल्यात अशा। आणि कोळ पण अशी काढून घ्यायची अशी एकदम। आंबे कट करून आता आंब्याचा रस करते। हे बघा, आता अशी एक कढई घेतली आणि ही अशी चाळण घेतलेली। आता जी चाळणीमध्ये जे असं फिक्स बसेल ना, असं भांडं घ्यायचं नेहमी। आणि आता ही आंब्याची फोड घ्यायची आणि त्याला असं मध्ये दाब द्यायचा असा, आणि असं करून पूर्ण घासून घ्यायचा, म्हणजे आंब्याचा पूर्ण रस खाली पडतो, आपले हात पण भरत नाही आणि काहीच नाही। असं आपल्या लहान मुलांना जरी दिलं कापून आंबे आपण आणि सांगितलं करायला, तर ते सुद्धा करतील एकदम छान असं। ते बघ, पूर्ण निघतं साल, काहीच राहत नाही याला, आणि घट्ट आपला रस असा छान। हे बघ, असं मध्ये दाब द्यायचा, असं बोटाने असं धरायचं ना, असं फक्त असं करायचं।
छान आंब्याचा रस होतो. हे बघ, हे बघ. करून घेते मी असं सर्व रस. पोळी पण अशी घासून घ्यायची. हे बघ, पोळीचं पण सगळं निघून जातं, काहीच राहत नाही त्याला. गरज नाही याला काही, आणि लाईटीची पण गरज नाही याला. लाईट नसेल, लाईट गेलेली असेल तरी पण तुम्ही आंब्याचा रस करू शकता तुम्ही. हे बघ, पूर्ण निघून जातं, काहीच राहत नाही. हे बघ आता कसं रस निघाला. तर हे असं काढून घ्यायचं. घट्ट मस्त असा स्मूथ एकदम सॉफ्ट असा आंब्याचा रस तयार आहे. रेडी बघा आंब्याचा रस. हे बघा कसं घट्ट झालंय रस आपला. आता याच्यात ना थोडी साखर टाकूया. 2-3 चमचे साखर टाकते याच्यात. एक चमचा वेलची पूड, छोटा चमचा आहे वेलचीचा, आणि थोडं जायफळ किसून टाकते. जायफळ किसून टाकते. आता हे हलवून घेते चांगलं. एकदम छान सुगंध येतो आंब्याचा पण सुगंध, वेलचीचा, जायफळचा एकदम छान सुगंध. हे बघा. आता हा आंब्याचा रस झाकून ठेवते आणि पुऱ्या करून घेते. तर पीठ कसं झालं बघा, एकदम छान झाले बघा, एकदम सॉफ्ट आलं. परत थोडंसं मळून घ्यायचं. लाट्या करून घेते आता. हे बघा असं घेतलं पुऱ्या येण्यासाठी, अशा लाट्या करून घेते. लिंबाच्या आकाराचे. लाट्या झाल्यात बघा करून. आता मी पुरी प्रेसवरतीच पुरी बनवते. तर बघा अशी लाटे करून घ्यायची. इथे याला थोडंसं तेल लावून घ्यायचं असं, आणि वरून असं थोडंसं तेलाचा हात करायचा. पुरी अशी प्रेस करून घ्यायची. झाली बघा पुरी. इकडे तेल तापायला ठेवलेले. लालसर पुरी तळून घ्यायची चांगली. टम्मा फुगते बघा पुरी. काढून घेते. टमाफुली करून अजून टाकून देतात तरी. प्रकारे सर्व पुऱ्या करून घेते मी. टम्मा फुगली बघा पुऱ्या अशा. लालसर तळून घेते आता ह्या. झाल्यात सर्व पुऱ्या तळून. आता पुऱ्या झाल्या तेवढं सगळं करून आता सर्व करून दाखवते.
सर्व करून दाखवते. केसरच्या काड्या टाकते तुमच्या. आंबरस पुरी रेडी आहे. या तुम्ही पण खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटद्वारे सांगा रसपुरी कशी झाली आहे. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.